नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमतीत वाढ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत. 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 853 रुपयांवरनं 913 रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत 879 रुपयांवरनं 939 रुपये, तर चेन्नईमध्ये 868 रुपये 50 पैसेवरून 928 रुपये 50 पैसे झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2025 नंतर घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे जवळपास वर्षभरानंतर ही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 19 किलोच्या कमर्शियल एलपीजीच्या सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत आता 1883 रुपये, तर मुंबईमध्ये 1835 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये किंमत 1990 रुपये, तर चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैसे झाली आहे. या वाढीचा हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि छोट्या व्यावसायिकांवर थेट परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यामुळे अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा उत्सव असणाऱ्या विभागीय मिनी सरस विदर्भीय महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचा श्रीगणेशा झाला असून 8 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात महिला उद्योजकतेचा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सध्या उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन आणि उमेद अभियानाच्या वतीने आयोजित या महोत्सवात 156 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये 110 स्टॉल्सवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंची विक्री होत आहे. तर 46 स्टॉलवर खवय्यांकरिता द फ्लेवर ऑफ महाराष्ट्र अंतर्गत कोकणी, कोल्हापुरी आणि जळगावच्या खाद्यपदार्थांची मेजवानी आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी घोषणा केली आहे की चिखलदरा महोत्सवातही आता महिला बचत गटांना कायमस्वरूपी स्थान दिले जाईल. तसेच 2026 पर्यंत अमरावती जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. आरोग्य यंत्रणेचा विकास करण्याकरिता अमरावतीत टाटा ट्रस्टचे हॉस्पिटल उभारले जाणार असून चिखलदराच्या कॉफीचे जागतिक ब्रँडिंग करून आदिवासी महिलांना आर्थिक सक्षम केले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आमच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे प्रॉडक्ट्स यांचं प्रदर्शन आणि पुढच्या काळामध्ये 2026 मध्ये पुन्हा एकदा आमच्या बहिणींना प्रोत्साहन देण्याकरता इथनं जे आता या ठिकाणी आपल्याला काही नाविन्यपूर्ण विषय मिळतील त्या विषयाला पुन्हा पुढच्या काळामध्ये या सर्व काही महिला बचत गटांनी काही उत्पन्न तयार केलं, काही कुठलं प्रॉडक्ट तयार केलं. जेव्हा आपण एकामेकाचं या ठिकाणी यशस्वी गाथा ऐकू किंवा बघू तेव्हा ही यशस्वी गाथा दुसऱ्या महिला बचत गटांना कामी येईल. शेवटी प्रदर्शनाच्या माध्यमातून, वस्तू विक्रीच्या माध्यमातून एवढाच हा कार्यक्रम नाही आहे. ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट काम केलं, उत्कृष्ट त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॉडक्ट तयार केले, उत्कृष्ट वस्तू तयार केल्या, त्या वस्तूचं खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये अजून चांगली बाजारपेठ निर्माण करण्याकरता एक महत्त्वाची संधी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले महापौर श्रीचंद्र तेजवानीजी, आपले आमदार संजय खोडकेजी, आमदार रवी राणाजी, आमदार सुलभाताई खोडकेजी, आमदार प्रवीण तायडेजी, आमदार राजेश वानखेडेजी, आमदार गजानन लवटेजी, आपल्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगलजी, आपले जिल्हाधिकारी आशिष येरकरजी, या ठिकाणी प्रीतीताई देशमुख, रविराजजी देशमुख, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत. या ठिकाणी आमचे शेतकरी बंधू
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, आमच्या बहिणी आहेत. खरं तर मी सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी महिला बाल विकास विभाग अमरावती, समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. खरं तर उद्या आपला जागतिक महिला दिन आहे. या दिनानिमित्त, या उद्याच्या दिनानिमित्त औचित्य साधून आपण आता जिल्हा परिषदेच्या सीओने मला सांगितलं की या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्हाला ह्या ठिकाणी हा कार्यक्रम करायचा आहे आणि यातनं आपल्या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलनामध्ये जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम आणि या ठिकाणी हा आयोजित करून ज्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं, मी जेव्हा उद्घाटन केलं, उद्घाटनापूर्वी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स आपण दिल्या. पुढच्या वर्षी आपण एकही हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स कमी राहणार नाही अशी व्यवस्था करतोय. 2026 मध्ये आपण आरोग्यावर खूप जास्त निधी खर्च करणार आहोत आणि त्यामुळं जनतेला त्यांचं आरोग्य मिळवून देणे, जनतेला सुदृढ ठेवणे, जनतेला जर एखाद्या कुणाला आजार होऊ नये ही परमेश्वराची प्रार्थना आहे. पण काही आजार झाला तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. याकरता यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपण शासनातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने योजना तयार करतोय. परवा माझं टाटा हॉस्पिटलच्या लोकांशी बोलणं झालं. बोंडे साहेब त्यांनी अमरावतीमध्ये आता टाटाचे एक हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली आहे आणि एक टाटाचं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी अमरावतीमध्ये. खरं तर ही टाटा ट्रस्ट जेव्हा हॉस्पिटल टाकतं तेव्हा एक चांगला त्या ठिकाणी फायदा त्या शहर जिल्ह्याला होतं आणि परवाच माझी त्यांच्या जे सीओ आहे त्यांच्याही चर्चा झाली. त्यांनी अमरावतीमध्ये एक टाटा हॉस्पिटल टाकण्यासाठी, टाटा ट्रस्ट हॉस्पिटल टाकण्यासाठी या ठिकाणी म्हणजे मान्यता दिली आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा रोजगार, आपल्या जिल्ह्याचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी काम करणार आहोत. पुढं आल्यावर मला या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू तयार केल्या, प्रॉडक्ट तयार केल्या, त्याचे आपण स्टॉल बघितले. खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या अमरावतीच्या महिला भगिनी इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम करतात आहे. खरं तर आज या ठिकाणी अनेक मान्यवरांची भाषणं झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजनांची या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण खऱ्या अर्थाने 2018ला जेव्हा उमेदची सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, आता पुन्हा आपला देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. जेव्हा 2018मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये की उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली. एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला. आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या. हे सर्वात महत्वाचं आहे की 2018ला त्या लखपती दिदीमध्ये नव्हत्या, पण उमेदच्या अभियानामध्ये मग वेगवेगळ्या शासनाच्या अभियानातनं त्या लखपती दिदी करण्याची योजना आली. केंद्र सरकारने लखपती दिदी योजना आणली आणि 40,000 बहिणींना लखपती दिदी म्हणून आपण या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर उमेदच्या अभियानामध्ये आणि उमेदच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनवण्याचा एक अभियान या ठिकाणी आपण सुरू केलं आणि अभियान सुरू करताना आधी प्रशिक्षण द्यायचं. जोपर्यंत आमच्या बहिणींना वस्तू निर्मितीचं योग्य प्रशिक्षण मिळणार नाही तोपर्यंत योग्य वस्तू तयार होणार नाही, प्रॉडक्ट तयार होणार नाही. आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आपण तयार केली. व्यवसाय उभ्या करण्याकरता फिरता निधी, जसे या ठिकाणी माननीय बोंडे साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पालकमंत्री मागचे 5 वर्ष होतो तिकडे आम्ही या ठिकाणी हा योजना तयार केली होती. आमच्या महिला बचत गटांना नेहमी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढून त्या ठिकाणी आपला रोजगार उभा करायला लागतो. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की कर्ज काढाच ते काढतील, कारण आता सरकारने लखपती दिदी योजनेमध्ये म्हटलं आहे की 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बिना व्याजी, बिना गॅरंटी हे कर्ज मिळणार आहे आणि त्यामुळं वापस करायला लागणार 5 लाख रुपये, पण बिना व्याजानं, बिना गॅरंटीनं.
माझी विभागीय आयुक्ताला विनंती आहे की आपले जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी आता बँकेची बैठक घेऊन सर्व बँकर्सशी बसून आमच्या महिला बचत गटामधल्या ज्या महिला आहेत त्यांना 5 लाख रुपये बिना गॅरंटी बिना व्याजाने उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या विभागीय आयुक्त पुढाकार घेणार आहे आमच्या सीओसी बसून. कारण बँकर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे अडवणूक करतात आणि अडवणूक झाली नाही पाहिजे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मोदीजींनी असं म्हटलं आहे की जेवढ्या महिलांना लखपती दीदी करायचं आहे त्यांनी 5 लाख रुपयाची योजना घ्यायची आणि बिना गॅरंटी बिना व्याजाने बँकेचे पैसे घ्यायचे. अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभाग, NULM विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सुरू झालाय. या महिला मेळाव्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांच्या महिलांसह महिला अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात. कार्यक्रमामध्ये शहरातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याची संधी मिळाली असून महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. यासोबतच अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे मॅमोग्राफीच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार असल्याने महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. महिला मेळाव्यामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष माहिती स्टॉल देखील उभारण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा ग्रामोद्योग खादी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मकार महामंडळ, अण्णाभाऊ देशमुख ओबीसी महामंडळ, समाज कल्याण विभाग, पर्यटन विभाग आणि जिल्हा कौशल्य रोजगार विभाग यांचा समावेश आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि अमरावती महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे माहिती स्टॉलही येथे लावण्यात आले आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार असून त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि आरोग्य जागरूकतेसाठी हा महिला मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा निश्चितच महिलांसाठी लाभदायी ठरतो आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात भव्य दिव्य मिरवणूक आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भगव्या पताका, ढोल ताशांचा गजर, पोवाड्यांचे सूर आणि जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. गांधी चौकातून सुरू झालेल्या या भव्य मिरवणुकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अमरावती शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विविध हिंदुवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकींची सुरुवात सायंकाळी 6 वाजता गांधी चौक येथून करण्यात आली. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले आणि जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात रॅलीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक गांधी चौकातून सुरू होऊन राजकमल चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, जवाहर गेट, सराफा, बुधवारा मार्गे पुन्हा गांधी चौक येथे पोहोचली. तसेच इतर मिरवणुका शहरातील विविध भागांमधून भ्रमण करीत त्यांनी शिवजयंती साजरी केली.
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य चित्र, पुतळे तसेच राष्ट्रीय पुरुषांचे कटआउट आकर्षक ठरले. ढोल ताशांचे पथक, तुतारी, घोडदळ, डीजे, गोंधळी आणि वारकरी दिंडी यामुळे वातावरण पूर्णमय शिवमय झाले होते. भगव्या पताकांच्या साक्षीने आणि जय शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दरम्यान स्थानिक भाजी बाजार परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सोमेश्वर मंदिरात भगवान सोमेश्वर महादेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शाळा क्रमांक 6च्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाशोभायात्रेला प्रारंभ झाला. पालखीत विराजमान शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जय देव जय देव जय शिवराया या महाआरतीनंतर महाशोभायात्रा सुरू झाली. या शोभायात्रेत पालखी, वारकरी दिंडी, ढोल ताशा पथक, विविध देखावे, ट्रॅक्टर सजावट, घोडदळ आणि शिवाजी महाराज, जिजामाता, शंभूराजे यांच्या वेशभूषेतील कलाकार सहभागी झाले होते. मार्गात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले. माता भगिनींनी रांगोळ्या काढून आपल्या राजाला अभिवादन केले. जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय आणि जय शिवाजी महाराजच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ही भव्य शोभायात्रा भाजी बाजार, सराफा, जवाहर गेट, गांधी चौक मार्गे अंबा गेट, सीताराम बिल्डिंग, बुधवारा या मार्गांवरून मार्गक्रमण करीत समितीच्या मैदानावर त्याचा समारोप करण्यात आला. अशा प्रकारे अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकींमध्ये हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्याला काय मिळालं? महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यासाठी विकासाची मोठी पोटडी उघडण्यात आली आहे. शिक्षण, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून या अर्थसंकल्पामुळे अमरावती जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र आहे. शिक्षण क्षेत्रात मोठी घोषणा. अमरावतीमध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संकुलात शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची होणारी धावपळ कमी होणार आहे. संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. अमरावती, वरुड आणि मोर्शी परिसरातील संत्रा बागायतदारांसाठी ॲग्रिस्टॅक आणि महावेद डिजिटल प्रणाली वापरून उत्पादन आणि विपणन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मेळघाटसाठी विशेष योजना. दुर्गम मेळघाट भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी प्रगती योजना राबविली जाणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बिरसा मुंडा आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आली आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार. अमरावती विमानतळाच्या विकास कामांसाठी नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी आणि रनवे विस्तारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमानांची उड्डाणे शक्य होणार असून जिल्ह्याची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. राजकमल उड्डाण पुलासाठी 126 कोटी. शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या राजकमल रेल्वे उड्डाण पुलाच्या नवीन बांधकामासाठी 126 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. धार्मिक पर्यटनाला चालना. अमरावतीतील हनुमानगढी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 265 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधी स्थळाचा समावेश असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. उद्योग आणि रोजगार संधी. अमरावती जिल्ह्यात सूक्ष्म व लघु उद्योग केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री मित्र पार्क आणि औद्योगिक गुंतवणूक प्रकल्पांमुळे जिल्ह्यात हजारो रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
रस्ते आणि पायाभूत सुविधा. आशियाई विकास बँकेच्या मदतीने 4,500 कोटी रुपयांच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कॉन्क्रीट रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या 12माही रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. महिलांसाठी लखपती दिदी अभियान. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दिदी अभियानाचा विस्तार करण्यात येणार असून बचत गटांना उमेद मॉलच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. निष्कर्ष. एकूणच महाराष्ट्राच्या 2026-2027च्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यासाठी शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर भर देत विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्हा भविष्यात औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात राज्याच्या नकाशावर महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भात तापमानाचा पारा झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा म्हणजेच हीट वेव्हचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान सामान्यांपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सविस्तर माहितीनुसार भारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. तापमानात वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काही महत्त्वाच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. जर आवश्यक कामासाठी बाहेर पडावे लागलेच तर टोपी, छत्री आणि ओला कापड वापरून डोके झाकावे. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि द्रव पदार्थ घेणे आवश्यक आहे. तहान नसली तरी नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी हलके, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. तसेच मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन कमी करावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय जनावरांनाही उष्णतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांना सावलीत ठेवून पुरेसे स्वच्छ पाणी देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ किंवा जास्त घाम येणे अशी उष्माघाताची लक्षणे जाणवली तर त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत द्यावी. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचना आणि अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी ते जळका हा सुमारे 15.800 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याच्या तातडीने नूतनीकरण, रुंदीकरण तसेच पुलाची उंची वाढविण्यासाठी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मागण्यांसंदर्भात शिरसगाव मोजरी, धोत्रा, सालोरा, शेंदोळा, जळका आणि माळेगाव या गावातील नागरिकांनी तिवसा तहसीलदारांना निवेदन सादर केले. हा मार्ग परिसरातील 6 गावांसाठी मुख्य दळणवळणाचा मार्ग असून आसपासच्या सुमारे 10 गावातील विद्यार्थी व नागरिक दररोज या रस्त्याचा वापर करतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार 2012 नंतर या रस्त्यावर केवळ डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून वाहनांचे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट आणि सूचना फलक बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यासाठी निधी मंजूर करावा, अन्यथा धोत्रा येथे सोमवार 9 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात शिवसेना शाखा गौरखेडा आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावामध्ये सर्वत्र भगवे झेंडे आणि तोरण लावून वातावरण भगवेमय करण्यात आले होते. शिवाजी चौकातील शिवस्तंभाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक देखावे, मावळ्यांची देखावे आणि अमरावती येथील माऊली गीत गंगा संच यांच्या भजनांची दिंडी सहभागी झाली होती. मिरवणुकीदरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातनी वातावरण भारावून गेले होते. गावातील सर्व रस्त्यांची स्वच्छता करून सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. गावातील महिला, तरुण मंडळ, शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडी तसेच शारदा माता महिला भजन मंडळ यांच्या मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गौरखेडा गावात शिवजयंती सोहळा आणि मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे आणि ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम ठेवली जात आहे. होळीचा सण संपला की अनेक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह दिसतो. परंतु मेळघाटातील काही गावांमध्ये होळीनंतर सुरू होते एक वेगळीच परंपरा, जिथे लहान मुले, महिला आणि पुरुष एकत्रित येऊन फगवा मागणे या अनोख्या परंपरेतून होळीचा आनंद साजरा करतात. धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. होळीनंतर गावातील नागरिक, महिला, पुरुष आणि लहान मुले एकत्रित येतात आणि गावात फगवा मागण्यासाठी फिरतात. यावेळी एक खास गाणंही म्हटलं जातं, जल्दी जल्दी देना भाई, भोकर बर्डी जाना है, आलू का चटणी हम नहीं खाता. हे गाणं म्हणत गावातील लोकांकडून आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडनं फगवा मागितला जातो. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून लोकांकडून जे काही पैसे मिळतात ते सर्वजण एकत्र जमा करतात. त्यानंतर गावातील सर्वजण एकत्रित येत त्या पैशातून गोड किंवा तिखट पदार्थांची छोटी पार्टी करतात. यातून गावातील एकोपाही दिसून येतो. या परंपरेत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा दबाव नसतो. लोक आनंदाने आणि स्वच्छेने फगवा देतात आणि त्यामुळेच मेळघाटातील गावांमध्ये ही परंपरा आजही जपली जात आहे. आधुनिकतेच्या काळात अनेक परंपरा हरवल्या जात असताना मेळघाटातील गावांमध्ये अजूनही अशा पारंपरिक आणि आनंददायी प्रथा जिवंत आहेत आणि यामुळेच होळीचा सण येथे वेगळ्याच उत्साहात साजरा केला जातो. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील बस स्थानक परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. नागपूरवरून अकोल्याकडे जाणारी एसटी बस क्रमांक MH14MT 0881 आणि अमरावतीवरून नागपूरकडे जाणारी कार क्रमांक MH27EC 1861 यांची समोरासमोर धडक झाली आहे. धडकेचा आवाज मोठा असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी तत्काळ घटनास्थळी धावून आलेत. अपघातामुळे काही वेळासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसस्थानक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान बसस्थानक परिसरात बस, ट्रक, चारचाकी आणि दुचाकींची मोठी रहदारी असते. तसेच जवळच शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अपघात टाळण्याकरिता येथे स्पीड ब्रेकर, वेग मर्यादा फलक आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकवलेलं पीक कापणीला अवघे काही दिवस बाकी, परंतु अचानक लागलेल्या आगीने 2 एकरातील गहू क्षणातच जळून खाक झाला आणि पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. शिरसगाव मोझरी येथे शनिवारी दुपारी सुमारे 12:45 सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषी पंपासाठी उभारलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त आणि
लोंबत्या तारांवरून स्पार्किंग झाली. या स्पार्किंगमधून निघालेले आगीचे ठिणगे थेट शेतातील उभ्या गव्हाच्या पिकावर पडले आणि काही क्षणातच आग भडकली. ही आग पाहताच शेजारच्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली. स्प्रिंकलरच्या साहाय्याने आणि हाताने गहू बाजूला करत शेतकऱ्यांनी तब्बल अर्धा तास प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत 2 एकरातील संपूर्ण गहू जळून खाक झाला होता. या शेताचे मालक अरविंद गोपालराव डफाल यांनी मौजा कोळवण येथे रब्बी हंगामात गव्हाची लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांनी कर्ज आणि उसणवारी घेऊन शेती केली होती आणि अवघ्या 5 दिवसात गहू कापणीस तयार होणार होता. मात्र त्याआधीच लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले आहे की या भागात विद्युत तारा लोंबकळत असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे अभियंता इंजिनियर मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि तहसीलदार मयूर कडसे यांच्याकडे तक्रार करत विद्युत तारा तातडीने दुरुस्त कराव्यात, झाडांची कटाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. आज दुपारी 12 वाजून 12:30च्या दरम्यान तो विजेचा गोळा पडला शेतात. माझा गहू होता तरी 3 एकराचा. 3 एकरातला समजा गहू 2 एकराचा जडला आणि त्याच्यात समजा जळून खाक झाले ते गहू. नंतर आम्ही जो गव्हाला खर्च लावला होता तो समजा लोन काढून किंवा कोणापासून व्याजाने आणून खर्च लावला जातो. आम्ही अपेक्षित केलं तर का पण ह्या वर्षी समजा एकरी 25 क्विंटल गहू होणार. तरी आमचं आता सध्या 1-1.5 लाखाच्या दरम्यान नुकसान आहे. ठीक आहे. आता तुम्ही ह्या घटनेनंतर आता तुमची काय वाटतं तुम्हाला? आमची मागणी काही नाही, फक्त एवढंच का आमचं नुकसान भरपाई झाली पाहिजे पूर्ण, बस तेवढंच. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सुरू केलेल्या पोलीस दीदी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एका तरुणीने धाडसाने तक्रार दिल्यानंतर छेडछाडीचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपी विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका मुलीने पोलिसांकडे तक्रार देत सांगितले की तिच्या परिसरात राहणारा एक तरुण तिची वारंवार छेडछाड करीत होता आणि मैत्री करण्यासाठी दबाव टाकत होता. तरुण हा त्या भागात घरकामासाठी येणारा कामगार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच लखनगंज पोलीस स्टेशन आणि गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी तातडीने लक्ष घातले. महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस दीदी या कार्यक्रमांतर्गत पोलिसांनी त्या परिसरात जनजागृती मोहीमही राबविली. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की महिलांची छेडछाड करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारच्या घटना घडल्यास महिलांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी. पोलीस तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करतील असेही पोलिसांनी सांगितले. महिलांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार केल्यासच अशा घटनांवर आळा बसू शकतो आणि याच उद्देशाने पोलिसांकडून पोलीस दीदी यांसारख्या मोहिमा राबविल्या जात आहे. तक्रार आली त्याच्यामध्ये एक 10वी मध्ये शिकणारी मुलगी तिने येऊन आपल्याकडे रिपोर्ट दिली होती की तिला एक मुलगा छेडखान करत आहे. तसेच तिच्याजवळ तिची मैत्रीण आहे, तिला तिच्याजवळ 3 नंबर देऊन माझ्याशी मैत्री कर याबाबत मोबाईल नंबर लिहून दिला होता. तर अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्याबरोबर आपण त्या मुलीचा FIR दाखल केलेला आहे आणि त्यामधील आरोपीला अटक केलेली आहे आणि योग्य ती कारवाई सुरू आहे. बरोबर आहे, तो त्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी त्याच्या जी मुलगी आहे त्याच्या बाजूला एक घरकाम करण्यासाठी आला होता आणि तेव्हापासून तो तिच्याशी मैत्री करण्यासाठी प्रयत्न करत होता. गिट्टी खदान पोलीस स्टेशन आणि नागपूर पोलीस आयुक्तालय यांच्याकडनं आम्ही माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये पोलीस दीदी हा कार्यक्रम राबवित आहोत आणि अशी
महिलांच्या छेडखाणीची किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ आम्ही त्यावर FIR दाखल करून जो आरोपी आहे किंवा जो कोणी असे गैरकृत्य करतोय त्याबाबत आम्ही योग्य ती कारवाई करून त्याच्याविरुद्ध FIR दाखल करत आहोत. नागपुरातील वैशालीनगर मेहंदीबाग परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांना घरात आणून ठेवणे आणि त्यांचे लहान वयात लग्न लावण्याचा संशय. चाइल्ड हेल्पलाईनच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छाप्यात 2 लहान मुलांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. चाइल्ड हेल्पलाईनकडे तक्रार आली होती की वैशाली नगरातील मेहंदीबाग परिसरात राहणारी ज्योती निलपाल नावाची महिला लहान मुलांना घरी आणून ठेवते आणि त्यांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करते. या माहितीच्या आधारे पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकलाय. छाप्यादरम्यान पोलिसांना त्या घरात एक 6 वर्षाची मुलगी आणि एक 9 वर्षाचा मुलगा आढळून आलाय. पथकाने दोन्ही मुलांची चौकशी केली आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र किंवा अधिकृत परवानगी नसल्याचे लक्षात आले. या प्रकरणात पोलिसांनी ज्योती निलपाल आणि उषा गणेश गौर या 2 महिलांसह संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीला तिथे आणून ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव राजन बर्मान असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांविषयी माहिती मिळाली असून ते मध्य प्रदेशमध्ये राहतात. मुलीला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणात बालहक्कांचे उल्लंघन झाले का याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. चाइल्ड हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. चाइल्ड हेल्पलाईनवर फोन आला होता की वैशालीनगर मेहंदीबाग परिसरात ज्योती निलपाल नावाची एक महिला आहे. ती लहान मुलांना घरी घेऊन येते व त्यांचे लग्न लावून देते. अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली व त्या ठिकाणी एक 6 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा आम्हाला दिसून आला. त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जे सांभाळ करत आहेत त्यांचे कुठलेही कायदेशीररित्या डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नव्हते. त्यांचे आई वडिलांबाबतही त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याने आम्ही त्या 2 मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या 2 महिला ज्योती निलपाल, उषा गणेश गौर व त्या मुलीचे ज्या मुलीला तिथे आणून ठेवले होते त्याचे वडील राजन बर्मन यांना आपण सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे. हे मुलं कुठनं नागपुरात आणलेले होते आणि कोणी आणले होते त्याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे, काय सांगा? मुलीच्या वडिलाबद्दल माहिती मिळालेली आहे. त्याचे वडील हे मध्य प्रदेशमध्ये राहत आहेत. त्यांनी यांच्याकडे सांभाळ करण्याकरता ठेवलेले होते असे सांगत आहेत. तसेच मुलाबद्दल अजून याच्यामध्ये चौकशी चालू आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री पोलिसांनी धाडशी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी प्रवीण दिलीपराव जाधव आणि त्यांचे पथक यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दरम्यान त्यांना गुप्त माहिती मिळाली की शांतीनगर पुलाखाली नामदेव नगर गार्डन समोरील एक संशयित इसम अग्निशस्त्रासह फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच आणि पथकाच्या मदतीने मध्यरात्री सापळा रचत छापा टाकला. कारवाई दरम्यान पोलिसांनी किशोर पुंडलिकजी चाणोरे वय वर्ष 41 राहणार वाठोडा या आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून एकूण 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडे अग्निशस्त्राचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरू असून त्या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यशोधरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडील अधिकारी अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक आरोपी जो आहे तो संशयितरित्या नामदेव गार्डन गेटजवळ संशयितरित्या फिरत आहे. सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी नामे किशोर पुंडलिक चानोरे व 41 वर्ष
राहणार वाठोडा पवनशक्तीनगर वाठोडा याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एक OnePlus कंपनीचा मोबाईल, एक हिरो होंडा स्प्लेंडर गाडी असा एकूण 77,000चा मुद्देमाल भेटलेला आहे. सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध आर्मॅक्ट कलम 325 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर आरोपीबाबत अधिक माहिती घेत असताना सदर आरोपी हा ऑगस्ट 2024 मध्ये चंद्रपूर येथे हाजी शेख याच्यावर जो गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता, सदर प्रकरणात ऑगस्ट 2024 पासून फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस ठाणे चंद्रपूर येथे खुनाचा गुन्हा दाखल असून हा आरोपी त्या गुन्ह्यात फरार आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील PSI नागे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, सनी मतेल, भूषण तसेच PC पंकज पराटे यांनी केलेली आहे. बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटांमुळे अचानक खळबळ उडाली आहे. कारण मशीनमध्ये अडकलेल्या नोटा तपासल्या असता त्या नकली असल्याचे समोर आलेत. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये काही संशयास्पद नोटा अडकून पडल्या होत्या. या नोटांची तपासणी केल्यानंतर त्या 500 रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे समोर आलेत. याबाबत बँक व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील CCTV फुटेज तपासले आणि मशीनमध्ये पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान 2 संशयितांची ओळख पटली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक आरोपी अंशुल रवी शंकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. या आरोपींनी या बनावट नोटा कुठून आणल्या, त्या स्वतः तयार केल्या की एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत आणि अशा नोटांचा वापर आणखी कुठे झाला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता पोलीस तपास सुरू आहे. सध्या पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद नोटा आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे सांगितले आहे. कलम 179 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही CCTV आणि डिपॉझिट यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या DB पथकाने. तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, आशुल रविशंकर यादव आणि अरुण रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक इथे पाठवल्या. त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत. आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का, किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत. तो आम्ही सर्व अँगलनी तपास करत आहोत. या नोटामध्ये कोणी लोकल लेवलवर कोणी नोटा प्रिंटिंग मशीनचा कोणी वापर करतात, डायचा वापर करून त्या प्रकारेही बनवले आहे का, किंवा कुठून त्यांनी बाहेरून प्राप्त केले आहेत का, यामध्ये कोणतं साखळी आहे, रॅकेट आहे, याचा सखोल तपास आम्ही करत आहोत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात पहाटे एक थरारक घटना घडली. गावातील लोक झोपेत असतानाच अचानक नागरी वस्तीत एक अस्वल शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणातच संपूर्ण गाव दहशतीत सापडलं. ग्राम अड्याळमधील एका शेतकऱ्याच्या घरामागील शेतात हे अस्वल शिरलंय. लोकांनी पाहिलं तर काय, हे अस्वल सरळ एका मोठ्या झाडावर चढून बसलं होतं. क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. गावकरी घराबाहेर धावलेत. काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर काही जण सुरक्षित अंतरावरून हा थरार पाहत होते. घटनेची माहिती मिळताच गावाचे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाला लगेच कळविण्यात आलं. त्यानंतर भंडारा विभागाचे पथक
आणि जलद बचाव दल घटनास्थळी दाखल झालेत. ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई तब्बल 2.5 तास चालली. वन विभागाने झाडावर बसलेल्या अस्वलाला डार्ट मारला आणि काही वेळातच अस्वल बेशुद्ध झाला. यानंतर झाडाच्या फांद्या कापून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आलंय. अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आणि संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला. वन विभागाने सांगितलं आहे की अस्वलावर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे. अचानक नागरी वस्तीत शिरलेलं हे अस्वल, 2.5 तास चाललेली थरारक कारवाई आणि अखेर सुरक्षितरित्या पकडण्यात आलेला वन्य प्राणी. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ गावात सकाळी घडलेली ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. या केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उच्च रक्तदाबाचा आजार हा दीर्घकालीन आणि गंभीर स्वरूपाचा असून रुग्णांना दररोज औषधे घेणे अत्यावश्यक असते. मात्र जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात या औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत आहे. या केंद्रांवर उपचार घेणाऱ्या अनेक गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत औषधांवरच उपचार अवलंबून असतात. मात्र औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने काही रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे. माझे नाव शंकर केवळराम गोंदोळे, ग्रामपंचायत सदस्य जेवनाळा. आपल्या गावात आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आहे. इथं बीपीच्या गोळ्या मिळत नाही. पोहरा PSC वरून गोळ्याचा स्टॉक मिळत नाही म्हणून अशी समस्या आहे आमच्या गावामध्ये. म्हाताऱ्या लोकांना बीपी भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे अत्यंत आवश्यकता आहे. 40 mg बीपीच्या गोळ्या आवश्यक आहेत. या प्रकारामुळे संतप्त रुग्णांनी शासन आणि आरोग्य विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तातडीने बीपीच्या गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया मागितली असता आम्हाला बोलण्याचा आणि माहिती देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात बीपीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत तातडीने औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. मी केदार अंतराम गिरेपुंजी, राहणार जेवनाळा येथील रहिवासी असून मला बीपीचा त्रास आहे. मला व माझ्या आईला सुद्धा त्रास आहे म्हातारी. परंतु हे 15 दिवस झाले या ठिकाणी म्हणजे अजून PSCपर्यंत म्हणजे 40 mgच्या बीपीच्या गोळ्या मिळत नाही. याच्याकडे म्हणजे शासनाने लक्ष द्यावे. बाकी सुविधा आमच्या PSCमध्ये आहे, परंतु ह्या बीपीची समस्या म्हणजे सर्वांना, म्हाताऱ्या लोकांना आणि सर्व तरुणांना त्रास आहे, त्या मिळत नाही. यवतमाळ जिल्ह्यात गाव पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची सुरुवात करण्यात आली. यवतमाळ तालुक्यातील हरजुणा येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली समस्या ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभही वितरित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना देण्यात आले. या शिबिरात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केलेत. महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली समस्या गाव पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधावा. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील कोमल खानपटे हिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलाय.
श्री शिवाजी हायस्कूलमध्ये 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कोमलने अवघ्या 10 सेकंदाच्या कालावधीत भारतातील सर्व राज्यांची नावे सलग आणि अचूकपणे सांगत हा विक्रम केला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आसाम, बिहार, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम. तिच्या या अद्भुत कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून तिच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या सन्मानाच्या निमित्ताने कोमलला प्रमाणपत्र, IBR पेन, बॅच आणि मेडल ऑफ अचिव्हमेंट देऊन गौरविण्यात आले. कोमलचे वडील देवीदास खानपटे हे पत्रकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कोमलला लहानपणापासून सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच कोमलने आज हा अभिमानास्पद विक्रम आपल्या नावावर केलाय. आज बुलढाणा जिल्ह्यात कोमलला गुगल गर्ल म्हणून ओळख मिळाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत असून ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 10 सेकंदात भारतातील सर्व राज्यांची नावे सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारी बुलढाण्याची ही गुगल गर्ल कोमल खानपटे आज अनेक विद्यार्थ्यांची प्रेरणा ठरली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला सिटी न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. खरं तर माझ्या पप्पांनी एका छोट्या मुलाची बातमी केली होती. त्याने त्याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून नोंदवलं होतं. तर मला असं वाटलं की मी का नाही करू शकत. तर मी तेव्हापासून तयारी करायला सुरुवात केली आणि आज माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे. या विक्रमाची तयारी मी तर एकाच दिवसात केली. 15 ते 20 वेळा संपूर्ण राज्यांची नावे म्हणण्याचा प्रयत्न मी केला होता. सर्वत्र माझं कौतुक होत आहे, तर मला खूप छान वाटतं. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तर माझं नाव नोंदवलं गेलं आहे आणि माझं असं स्वप्न आहे की मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नाव नोंदवलं पाहिजे. माझ्या यशाचं श्रेय माझे आई वडील आणि शिक्षक या दोघांना देईल. कारण आई वडील आपल्याला इन्स्पायर करतात आणि शिक्षक आपल्याला मार्गदर्शक करतात. त्यामुळे दोघांचाही वाटा समान असेल. नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि शासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवाव्यात याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे करण्यात आले. या शिबिराला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. कामरगाव येथे कारंजा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना लागणाऱ्या अनेक महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7-12 आणि 8A मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे दाखले अशा विविध सेवांचा समावेश होता. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. महसूल विभागासोबतच नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग यांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, PM किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी अशी विविध कामे करण्यात आली. या कार्यक्रमानंतर आमदार सई ढोके यांनी शिबिराला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रवी महल्ले आणि उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कामरगाव आणि परिसरातील जवळपास 20 ते 25 गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावातील पीक संरक्षण संस्थेच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे आणि शेती शिवार सुरक्षित राहावे या उद्देशाने गावागावात पीक संरक्षण संस्था स्थापन करण्यात येतात. मात्र वाघोड येथील संस्थेच्या मनमानी निर्णयांमुळे शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे. शेती शिवारात चाऱ्यासाठी मेंढपाळांना परवानगी देताना गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागतंय. याशिवाय काही मेंढपाळांकडनं शेतमालक महिलांना धमकावणे, अंगावर धावून जाणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या सर्व प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही संस्था चालकांकडनं कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. उलट फक्त गाऱ्हाणे ऐकून चहापाणी करून
वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे. या दरम्यान हा प्रकार तात्काळ थांबवण्यात आला नाही तर 10 तारखेपासून वाघोड पीक संरक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.